नमस्कार. थंडी आली की हुरडा आठवतो आणि हुरडा आला की घुगऱ्या हव्यातच. हुरड्यापासून बनणारी एकमेव देसी एकदम झणझणीत रेसिपी म्हणजे हुरड्याच्या घुगऱ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ही रेसिपी अगदी साधी आहे पण प्रेमात पाडणारी आहे बरं का. हा जो हुरडा मी घेतला आहे तो राखेच्या भट्टीत भाजलेला खरा गावाकडचा हुरडा आहे. बाजारात कच्चा हुरडाही मिळतो, पण आपल्याला या रेसिपीसाठी भाजलेलाच हुरडा वापरायचा आहे. राखेच्या भट्टीत भाजल्यामुळे यात माती किंवा राखेतील कचरा असू शकतो, म्हणून मी याला निवडून घेतले आहे. आता मी एका पातेल्यामध्ये 2 वाटी हुरडा, अर्धी वाटी हरभरे आणि पाव वाटी शेंगदाणे घेतले. आता या सगळ्यांना मी पाण्याने धुवून स्वच्छ करणार आहे, कारण चव स्वच्छतेतूनच येते. निवडून झाल्यानंतर स्वच्छतेची दुसरी पायरी म्हणजे या हुरड्याला धुवून घेणे. धुतल्यामुळे राखेचे जे बारीक कण किंवा हुरड्याचा चोथा, साल किंवा घाण पटकन निघून जाते. मी याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतले आहे. त्यानंतर जिरे आणि लसूण कुटायला घेतले. सुरुवातीला जिरे घेतले. जिरे कुटायला जास्त वेळ लागतो, म्हणून अगोदर जिरे कुटले आणि मग त्यामध्येच लसूण घालून दोन्ही मिक्स कुटले. आता मी पेटवला गॅस आणि गॅसवर ठेवला कुकर, कारण आता आपण या कुकरमध्येच फोडणी करून घेणार आहोत आणि यामध्येच घुगऱ्या शिजवणार आहोत. त्यासाठी मी कुकरमध्ये घातलं तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये घातली मोहरी. मोहरी तडतडू लागली की मी त्यामध्ये घालत आहे जिरे. फोडणी छान कडक झाली की घुगऱ्या छान होतातच. आता मी यामध्ये घालत आहे जिरे आणि लसणाची पेस्ट. यामुळे तर घुगऱ्याला खूप छान चव येते. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, फोडणी आपली करपता कामा नये. त्यानंतर मी यामध्ये घालत आहे हळद. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मिरची घालू शकता, परंतु आमच्याकडे नाही आवडत म्हणून मी मिरची स्किप केली. आता मी यामध्ये घातला आहे स्वच्छ धुवून घेतलेला हुरडा. घुगऱ्यांना फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स झाल्या घुगऱ्या की त्यामध्ये मी घालत आहे 2 चमचे मीठ. मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यामध्ये मी घालत आहे पाणी. पाण्यामुळे घुगऱ्या छान शिजल्या जातील. आपल्या बोटांची 2 कांडे पाणी घुगऱ्यांच्या वरती असावं, एवढं पाणी यामध्ये घालायचं. यानंतर कुकरचे झाकण लावून याला मी 8 ते 9 शिट्ट्या करणार आहे, कारण हुरडा हा आपला हार्ड असतो, तो शिजायला थोडा जास्तच वेळ लागतो. हा हुरडा शिजायला मला जवळपास 1.5 तास लागला. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हुरडा रात्रीच भिजवू शकता किंवा घुगऱ्या करायच्या अगोदर 5-6 तास अगोदर भिजवला तरी चालेल. त्यामुळे घुगऱ्या पटकन शिजल्या जातात, एवढा वेळ लागत नाही. आमच्याकडे आज इन्स्टंट घुगऱ्याची फरमाईश असल्यामुळे मी हुरडा न भिजवताच घेतला. कुकरला 9 शिट्ट्या करून कुकर आपला थंड झालेला आहे. हे पहा, आपल्या घुगऱ्या किती छान शिजल्या आहेत, मऊ झालेल्या आहेत. आजारी व्यक्तींच्या तोंडाला चव येण्यासाठी या घुगऱ्या त्यांना आवर्जून खायला दिल्या जातात. गरम गरम घुगऱ्या आणि त्यावरती हिरवीगार कोथिंबीर, परफेक्ट टेस्ट. अशा प्रकारे घुगऱ्या आहेत रेडी. ज्याप्रमाणे त्या दिसतात छान, त्याचप्रमाणे त्यांची टेस्टही खूप छान आहे. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओसोबत. धन्यवाद.